जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा लवकरच सुरू होणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात। देहू नगरपालिकेच्या वतीने या सर्व भाविकांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी सुरू केली असून आज देहू नगरपालिकेच्या वतीने जे घाट परिसर असेल, मंदिर परिसर असतील, तसेच विविध रस्ते असतील, चौक असतील यांची सफाई सुरू केलेली आहे। तसेच महत्त्वाच्या ठिकाणी CCTV, फ्लड लाईट, तसेच वॉच टॉवर, गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर यांची देखील उभारणी चालू असून येत्या 2-3 दिवसामध्ये सर्व यंत्रणा, सर्व सुविधा उभारण्याचा आमची तयारी झालेली आहे। या वारीच्या निमित्ताने जी अतिक्रमणे फुटपाथवर आलेली आहेत, तसेच रोडवर आलेले आहेत, ते सर्व अतिक्रमणे हटवण्याची कारवाई नगरपालिका प्रशासनाने चालू केली असून मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले असून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम चालू आहे। महिलांसाठी घाट परिसरामध्ये चेंजिंग रूमची व्यवस्था असेल, तसेच हिरकणी कक्ष असेल यांची उभारणी झाली असून भाविकांच्या वैद्यकीय आरोग्यासाठी वैद्यकीय पथके सुद्धा नेमली असून त्यांच्या पथकांसाठी देखील स्टॉलची उभारणी करत आहोत। तसेच शासनाच्या वतीने 1200 टॉयलेट्स आम्हाला प्राप्त झाले असून त्यांची देखील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जिथे भाविकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने मोबाईल टॉयलेट्स देखील लावण्याची व्यवस्था सुरू आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने पोलिसांच्या वतीने तयारी केली? जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी सोहळा येत्या 18-19ला पार पडत आहेत। यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून बी भाविक वारकरी हे मोठ्या संख्येने येत असतात। त्यांच्या सुरक्षेच्या किंवा त्यांना कुठली अडचण होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही वेगवेगळे SRPF, RCB, NDRF, पोलीस, स्थानिक पोलीस यांचा चोख बंदोबस्त नेमलेला आहे। विशेष करून महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग यासाठी हे होऊ नये करिता दामिनी पथक, एक अधिकारी, 15 महिला अंमलदार यांची विशेष यावेळी आम्ही नेमण्यात आलेले आहे। त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, कुठलीही अडचण नाही, हा सोहळा निर्भयपणे पार पडेल याची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।